चला जाऊयात आपण आपल्या पुढल्या मतदारसंघाकडे. विद्येचं माहेरघर. हो, पुणे. पुणे पुणे तिथे काय ऊन आहे खरंय. पण पुण्यात ना विशाल यावेळेला चर्चा फारच वेगळ्या आहेत. काल नाही आजच दुपारी एक पोस्टर काय लागलं, गोष्टी भलत्याच होऊन गेल्या पुण्यात. त्याच्यामुळे आता असं म्हणलं जाते की जर कार्यकर्ते या ठिकाणी सपोर्ट करत नसतील किंवा कार्यकर्ते खुद्दच ज्या उमेदवाराबद्दल चर्चा केली जाते त्याच्याबद्दल जर नकारात्मक बोलत असतील तर पुढे काय, असा एक फार मोठा सूर दिसून येतोय. हो वैभव, आपण शिरूर मावळ बद्दल बोललो, पण भावा जास्त चर्चा तर आता आज सकाळपासून पुण्याचीच होऊन राहिली की. तुम्ही आज पुण्याच्या चर्चा ऐकताय. आम्ही गेले 3 महिने या सगळ्या लोकसभेच्या प्रक्रियेमध्ये आधीच गेलेलो आहे. याचं कारण पुण्यात भाजपचा उमेदवार कोण असणार. जे विद्यमान खासदार होते गिरीश बापट, दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि तेव्हापासून या चर्चा सुरू झालेल्या होत्या. पोटनिवडणूक होईल, पोटनिवडणूक झाली नाही. पोटनिवडणुकीला उमेदवार कोण असेल इथपासून सुरू झालेल्या चर्चा पोटनिवडणूक न झाल्यामुळं मुख्य लोकसभेची निवडणूक आल्यावरती पुन्हा सुरू झाली. सुरुवातीला काही स्वतः दावेदारी करणारे लोक होते. संजय काकडे जे माजी राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी सांगितलं होतं मलाच तिकीट मिळणार आहे आणि मीच तिकीट आणेल. त्यानंतर सुनील देवधर जे आहेत ते सुनील देवधर अचानक आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मला खासगीत ते सांगायचे, जाहीररित्या ते कधी बोलले नाही. संजय काकडे वगैरे तर जाहीररित्या कुणीही म्हटलं नाही की मलाच उमेदवारी मिळणार आहे. त्यांनी दावेदारी ठोकलेली होती. मुरलीधर मोहोळ हे आधीपासून नाव चर्चेमध्ये होतं. याचं कारण कोथरूड विधानसभेमध्ये त्यांना उमेदवारी दिली जाणार होती. चंद्रकांतदादा आले आणि त्यांची उमेदवारी कापली गेली. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये सहानुभूती होती. मात्र त्यांना स्थायी समितीचं अध्यक्ष करण्यात आलं, महापौर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर इथून पुण्यातून लोकसभा जी आहे त्या लोकसभेची तयारी ते करतील. कारण सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की काही इनडायरेक्ट मेसेजेस जे दिले जात होते पक्षाकडून त्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा चेहरा प्रचंड पॉप्युलर पुण्यामध्ये आहे. त्याचं कारण त्यांनी कोविडमध्ये केलेलं काम. आता हे सगळं सुरू असताना, ही नावं असताना आणखी एक गंमत महिन्याभरापूर्वी झाली. ती म्हणजे माजी शहर अध्यक्ष, माजी आमदार असलेले जगदीश मुळीक जे आहेत त्यांचं नाव अचानक चर्चेमध्ये आलं. आता हे नाव चर्चेमध्ये का आलं याच्या मागचं थोडंसं अनालिसिस समजून घेणं गरजेचं आहे. मी मगाशी जे मावळच्या बाबतीमध्ये म्हटलेलं होतं तीच गोष्ट इथेही घडली. याचं कारण 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जगदीश मुळीक हे राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले होते. सुनील टिंगरे जे आहेत त्यांच्याकडून जगदीश मुळीक हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना पुण्याचं शहराध्यक्ष केलं. पुण्याचं शहराध्यक्ष केल्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादी जेव्हा महायुतीमध्ये आली तेव्हा जगदीश मुळीकांच्या समोर पेच आला. जर विद्यमान आमदारांच्या जागांनुसार जर सीट सोडल्या गेल्या किंवा सीट शेअरिंग झालं, जागा वाटप झालं, तर वडगाव शहरी विधानसभेची जागा, जो त्यांचा मतदारसंघ आहे जिथून ते एकदा निवडून आले आणि एकदा पराभूत झाले, तो मतदारसंघ जर राष्ट्रवादीला सुटला तर आपलं काय हा प्रश्न जगदीश मुळीकांसमोर होता. त्यांच्या राजकीय करिअरचं काय हा प्रश्न समोर होता. आणि तोपर्यंत लोकसभेची निवडणूक आली. त्यानंतर जगदीश मुळीकांनी लोकसभेसाठी कंबर कसली आणि आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी त्यांनी मोठे कार्यक्रम घेतले. आपण असं म्हणू शकतो की या सगळ्यामुळे ना पुण्याची जागा ही जिल्ह्यातल्या अन्य जागांच्या पेक्षाही जास्त इंटरेस्टिंग होतीये. आणि पुणेकर तर चहाच्या बरोबर आणि मस्तानी खाताना याची चर्चा करतच असतील. पण मला काय वाटतं माहितीये का, या दोघांच्या पेक्षा ना कदाचित बाहेरनं आलेला उमेदवार, म्हणजे ना बाहेरनं आलेला म्हणणं बरोबर नाही, पण सुनील देवधर यांच्या नावाची पण चर्चा होऊ शकते किंवा त्यांना लॉटरी लागू शकते बरं का. मला असं वाटतं मिलिंद वाडेश्वर कट्ट्यावर एकदा मिसळ खायला जायला पाहिजे, याचा पूर्ण अंदाज आपल्याला. काय होत नाही. बरोबर आहे. चला जाऊयात कोकणात पुन्हा एकदा. बर, रायगडबद्दल